श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मित्र समूहाचे अध्यक्ष माननीय फिरोजभाई पठाण हे गेले 4 वर्ष झाले आपल्याकडे विलासपूरमध्ये शिवजयंती, रक्षाबंधन विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्व महिलांचा पण भरपूर प्रतिसाद आहे। ह्या कार्यक्रमात महिला येताच येतात, भावानी हाक मारल्याबरोबर कुठल्याही कार्यक्रमाला सहकार्याने मदतीचा हात हा महिलांकडनं पहिले असतो। आज आपल्या घरामध्ये महिला आहे तर कुटुंब आहे, म्हणून आपण म्हणतो की आज बायकांशिवाय जग किंवा महिलांशिवाय घर चालणं हे शक्यच नाहीये। आज एवढ्या महिलांनी आपल्या भावासाठी येऊन इथं रक्षाबंधनाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या आणि बहुसंख्येने उपस्थित राहून साजरा केलेला आहे। प्रत्येक रक्षाबंधनाला भावाकडनं बहिणीला भेट ही वस्तू असतेच असते आणि याच्या संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा भावाकडनं एक वाण म्हणून भेट असते आणि कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या महिलांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या पार पाडला जातो। तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपली लाडकी बहीण ही उपयोजना साजरी केलेली आहे। या योजनेचा विलासपूर मधल्या भरपूर महिलांनी उपभोग घेतलेला आहे आणि त्या उपभोगासाठी विलासपूरमध्ये माननीय फिरोजभाई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्या अंगणवाडीच्या सेविकांनी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज व्यवस्थितरित्या भरून घेऊन त्यांना भरपूर महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झालेले आहेत। सहकार्याचा भाग हा मोठा अंगणवाडी सेविकांचा आहे, आमच्या मनीषाताईंचा आहे आणि विविध सहकार्यांचा आहे। त्यांचे मी सर्वांचे आभार मानते। सर्व महिलांना भरपूर संख्येने महिलांना पैसे 3000 रुपये जमा झालेले आहेत। आज त्या महिला इतक्या खुश आहेत की कालच्या कार्यक्रमात आपण गर्दी पाहिलेलीच आहे। कार्यक्रम इतका सुंदर झाला। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आले होते, कार्यक्रमाला महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि बहुसंख्येने महिला तिथे आल्या होत्या। जे महिलांना आज लाडकी बहीण योजना केल्यामुळं महिलांना थोडासा आधार आलेला आहे की आपल्याला आपल्या हक्काचा मुख्यमंत्रीपर्यंत आपली हाक गेलेली आहे। आज आपल्यासाठी काही ना काही करतायत ते, आपल्याकडे लक्ष देत आहेत। महिला पण सतर्क झालेल्या आहेत आणि उमेदवार पण सतर्क झालेले आहेत। त्यामुळे मला म्हणणं एवढंच आहे की माझ्या ह्या भावाला फिरोजभाई पठाण आज हे नगरसेवक नसताना सुद्धा आज इतकं कार्य करतायत, तर नगरसेवक झाल्यानंतर काय कार्य करतील हे महिलांनाच कळालेलं आहे। तरी हा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडलेला आहे। अंगणवाडी सेविकांचा त्यानिमित्त आम्ही सत्कार घेणार आहोत। त्यांनी आम्हाला खूप बहुसंख्येने सहकार्य केलेलं आहे, अजूनही सहकार्य करत आहेत आणि आमचा ही जी बॉडी आहे ती खूप सुंदर आहे। म्हणजे आम्हाला साथ देणाऱ्या आमच्या महिला मित्र परिवार सगळे जनसमुदाय सगळे विलासपूर मधले नागरिक हे सतर्क आहेत आणि अंगणवाडी सेविका सुद्धा खूप छानरित्या काम पार पाडतायत। त्यामुळं आमचा यश हे नक्की आमच्या हातात आहे। मी हे 100% सांगते, 101% सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही सर्वजण सेविका या काळाच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात बोलवलेला आहे। रक्षाबंधन कार्यक्रम तसेच कार्यक्रम मला एवढं सांगायचंय की ज्यावेळेस माझी लाडकीचे योगदान शास्त्र तेव्हा फॉर्म ऑनलाईन सुरू झाले। त्या प्रोसेसमध्ये ऍप बंद पडलं आहे, ऍप बंद पडलं तर काय करायचं? वायफायची गरज नाही, वायफायची ज्यावेळेस आम्हाला गरज नसते आम्हाला आम्ही ज्यावेळेस पठाण सरांना फोन केला की सर ऍप काय चालत नाही, वेळ करायचंय, वायफायची गरज आहे। तेच मी सांगितलं की मुंबईला आहे, मुंबईवर आलं की लगेच दुसऱ्या दिवशी पठाण मुंबईवर आले की त्यांनी लगेच वायफाय। आज माझ्या सर्व बहिणी माता भगिनी आणि विलासपूर आणि गोळीबारच्या सर्व माझ्या अंगणवाडी सेविका आज रक्षाबंधनचा दिवस भावाला बहीण राखी बांधते आणि भावानं बहिणीचं रक्षण करायचं असतं। हा खूप बहिणीसाठी आणि भावासाठी मोठा दिवस आहे। तसेच आपले आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, मुख्यमंत्री असू दे, अजितदादा असू दे यांच्या मार्फत लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जवळजवळ सगळ्यांच्या खात्यावर आले। या खात्यावर येताना सर्व सीडीपीओ असू दे, डेप्युटी सीओ असू दे, सीओ मॅडम असू दे आणि कलेक्टर साहेब असू दे, पण खास करून यांचा जे कार्यक्रम काल झाला हे प्रशासनाचा कार्यक्रम एवढा सुंदर, हा सुंदर कार्यक्रम करण्यात सगळ्यात जास्त मदत आणि सगळ्यात जास्त जे वाटा असेल त्या अंगणवाडी सेविकांचा आणि अंगणवाडीतल्या सर्व कर्मचारीचा आणि अधिकाऱ्यांचा आहे की एवढ्या संख्येनं महिला आणायच्या, एका जागेवर 50,000 महिला आणायला ह्या अंगणवाडी सेविकांचं
प्रत्येक घरात टच असतो आणि प्रत्येक घरात एक सामाजिक कार्यक्रम असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, अंगणवाडी सेविकाचाही असू दे, माझ्या विलासपूरच्या आणि गोळीवरच्या महिलांचा सत्कार माझ्या सगळ्या महिलांच्या वतीनं करतोय आपण. हे का करतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे. यांना जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायला येत नव्हते, शासनाच्याकडनं ऑनलाईन फॉर्म जात नव्हते, ऑफलाईन फॉर्म भरून मी लोकांना पैसे मिळवून दिले. या माझ्या विलासपूरच्या ऑफिसला जवळजवळ 950च्या आसपास फॉर्म भरले. हे सगळं मदत हे प्रशासनाची आणि या सगळ्या माझ्या माता भगिनींनी आणि या अंगणवाडी सगळ्या सेविका, एकाचं नाव घेतलं की राहतं. मी सगळ्या सेविकांना माझा एक छोटासा भाऊ म्हणून यांचे खूप मनापासून आभार मानतो. जे 3000 रुपये आज महिलांना मिळाले आहेत त्यात 100% यांचा वाटा आहे. म्हणजे त्यात रुपालीताई असू दे, पूनमताई असू दे, हिरवेताई असू दे, कनेरकरताई असू दे, मनीषा आवळे असू दे, आरतीताई असू दे, क्षीरसागरताई असू दे आणि आपणच्या आपल्या त्या माझ्या ताई त्या असू दे. म्हणजे सगळ्यांना ताकदीनं महिलांना गोळा करून हे सगळं केलंय. या महिलांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपले लाडक्या आमदारांचं बी आभार मानायला पाहिजे. आपल्या महाराजांना हे कसं राबवायची स्कीम कशी नाही हे मला सांगितलं. आज सत्कार घेताना माझ्या बहिणींच्या हस्ते या अंगणवाडी सेविकांचा खूप आनंद होतोय. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या माझ्या सगळ्या विलासपूरच्या बहिणींना, ज्या मला राखी बांधली आणि ज्यांना मला राखी नाही बांधली, जे राखी बांधायला येऊ शकले नाहीत, बाहेर आहेत, कुठं आहेत, या सगळ्या बहिणींचं मी मनापासून आभार मानतो. या छोट्याशा भावाला आणि आपल्या आमदार साहेबांना आपलं सगळ्या बहिणींचं लक्ष असावं एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.